श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करू. तर आपला आजचा विषय असा आहे, कुंकुमार्चन एक प्रभावी विधी. श्री ओम नमः. देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय, त्यासंबंधी कोणती काळजी घ्यावी. देवीचे नाम जप करत एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे, अथवा देवीचा नाम जप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू, सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट पात्रात घेऊन सुचित्रभूत करून घ्यावे. त्यानंतर करंगळी व चाफेफळी बोटाचा स्पर्श न करता केवळ अंगठा, तर्जनी व मधलं बोट या यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे अथवा कुंकुवाने स्नान घालावे. कुंकुवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते. म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्तित्व कुंकुवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. कुंकुमार्चन करण्यासाठी विशेष दिवसाची जसे पौर्णिमा, अमावस्या, गुरुपुष्पामृत योग, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार निवड करावी. मूळ कार्यरत शक्तितत्वांची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्तितत्वांचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने करतात. कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वांच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शन तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला देवी पूजन अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्तितत्वांच्या बीजाचा गंध काही कुंकुवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकुवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते. अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकुम एका डब्बीत ठेवावे. अक्षय लक्ष्मीप्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते. श्री लक्ष्मी कुलस्वामिनी प्रसन्न होते. श्री सूक्त किंवा देवी स्तोत्र वाचायला जमत नाही म्हणून देवी मंत्र म्हणून कुंकुमार्चन करावे. शेवटी भक्ती महत्त्वाची. सोपी पद्धत मंत्रांनी कुंकुमार्चन करणे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आपला आजचा हा व्हिडिओ खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवरती आलेला आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. श्री स्वामी समर्थ.